नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 12वीचे पेपर तुमचे चालू आहेत. 12वीचे पेपर झाल्यानंतर तुम्हाला खूप सारे कोर्सेस जे आहे, प्रोफेशनल कोर्सेस असतील. तर त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सी जी आहे, तर ती सी कंपल्सरी आहे. काही विद्यार्थ्यांना ग्रुप घ्यायचा असेल, काहींना ग्रुप घ्यायचा असेल, मग त्या रिलेटेड जे काही तुमचे कोर्सेस असतील, त्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला तर कंपल्सरी आहे. मग अशा वेळेस मग तुम्हाला साठी रजिस्ट्रेशन जे आहे, तर ते सुरुवात झालेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नाही, कारण पेपर पण चालू आहे. काही विद्यार्थ्यांचं असं मत आहे, की पेपर झाल्यानंतर आम्ही ॲप्लिकेशन करूयात. पण लास्ट डेट जी आहे, तर ती लास्ट डेट निघून जाईल. तर मग त्या रिलेटेड जे काही नोटिफिकेशन जे आलेलं आहे, तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात. म्हणजे जे काही इम्पोर्टंट डेट्स त्यांनी दिलेले असतील, त्या रिलेटेड आपण माहिती बघूयात. बघा जी नोटिफिकेशन जी आलेली आहे बघा, तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल 22 फेब्रुवारी अ, सॉरी 20 फेब्रुवारी 2026 ला हे नोटिफिकेशन आलेलं आहे. यामध्ये काय काय दिलेलं आहे? फायनल एक्सटेन्शन त्यांनी दिलेलं आहे. रजिस्ट्रेशन फॉर एम-एस-टी सी आणि पी ग्रुप सी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 26-27 यासाठी फायनल एक्सटेन्शन रजिस्ट्रेशन जे आहे तर ते त्यांनी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे डेट जी आहे तर ती फायनल एक्सटेन्शन तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये बघा, all concerned candidates are hereby informed that the State Common Entrance Test Cell, Mumbai will conduct the online common entrance test CET for engineering, pharmacy and agriculture courses for the academic year 26-27. बघा 26-27 ची आपली सी जी आहे. Considering the academic interested of the candidates, the CET cell has decided give a final extension for online registration and the application form filling for the courses as mentioned below. म्हणजे तुम्हाला एक फायनल एक्सटेन्शन जे आहे तर ते सी सेलला दिलेलं आहे. त्या रिलेटेड आता माहिती बघूयात. या ठिकाणी बघा, महाराष्ट्र सी-ई-टी आणि पी-सी-बी 2026. स्टार्टिंग डेट तर तुम्हाला माहिती आहे 10 जानेवारीला म्हणजे ॲप्लिकेशन करण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी 10 जानेवारी 2026 ला सुरुवात झाली होती. लास्ट डेट बघा आपल्याला आता फायनल एक्सटेन्शन दिलेलं आहे 24 फेब्रुवारी 2026 लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी. खाली दुसरं काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला जे लेट फी जी आहे, तर लेट फी किती लागणार आहे? जर तुम्ही 24 तारखेनंतर फॉर्म जर भरला, तर तुम्हाला लेट फी जी आहे, तर ती ₹500 फी तुम्हाला लेट फी भरावी लागणार आहे. तर बघा या ठिकाणी स्टार्टिंग डेट दिलेली आहे. लेट फी कधी चालू होणार आहे तुम्हाला? तर 25 फेब्रुवारी 2026 ला ₹500 लेट फी तुम्हाला लागणार आहे. लास्ट डेट बघा मग त्यासाठी कधी असणार आहे? 27 फेब्रुवारी 2026 लास्ट डेट असणार आहे या सी-ई-टीला ॲप्लिकेशन करण्यासाठी विथ लेट फी. आणि जर तुम्हाला लेट फी जर लावायची नसेल, म्हणजे रेग्युलर फी प्लस जी ही ₹500 जी आहे, तर ती पण फी ॲड होऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल. आणि जर तुम्हाला ही लेट फी नको असेल, तर बघा 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. मग त्यानंतर टेंटेटिव्ह डेट्स दिलेले आहे. तुमची फर्स्ट अटेम्प्ट कधी होणार आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. 11 अ, एप्रिल 2026 ते 26 एप्रिल 2026 या तारखेदरम्यान तुमची फर्स्ट अटेम्प्ट जी आहे, तर ती होणार आहे. आणि सेकंड अटेम्प्ट जी होणार आहे, तर त्या ठिकाणी डेट्स तुम्हाला दिलेल्या आहे. 10 अ, 5/2026 ते 17/5/2026 या दरम्यान तुमची सेकंड अटेम्प्ट जी आहे, तर ती होणार आहे. अशा प्रकारे हे डिटेल त्यांनी शेड्यूल जे आहे, तर ते आता दिलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फक्त रजिस्ट्रेशनच केलेलं असेल, फॉर्म पण भरलेला असेल, पण फी अजून पेमेंट केले नसेल, त्यासाठी थांबले असाल किंवा काही एखादं डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसेल, त्यामुळे थांबलेला असाल, तर लवकरात लवकर तुम्ही 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत ॲप्लिकेशन करून घ्या. नाहीतर तुम्हाला ₹500 जी आहे, तर ती लेट फी लागणार आहे. त्यानंतर अजून खाली खाली एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॅन्डिडेट्स हू हॅव not yet generated upper ID are required to create the same through DigiLocker.
Candidates are advised to regularly visit the official website of the State Common Entrance Test Cell for the further updates, detailed schedules, and instruction and related to examination. जर तुम्ही अजूनपर्यंत अप्पर आयडी जर काढलेला नसेल, तर डिजिलॉकर हे ॲप डाउनलोड करा आणि त्यावरून तुम्ही अप्पर आयडी जो आपला अप्पर आयडी असतो, तर तो एक जनरेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बाकीचे काही एक्झामिनेशन अपडेट जे आहे किंवा एक्झाम रिलेटेड जे काही इन्स्ट्रक्शन असतील, तर ते तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. तसेच आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून पण या नोटीस ज्या काही येत असतात, तर त्या रिलेटेड आपण माहिती आपल्याला आपल्यापर्यंत मी पोहोचवत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे काही नोटीस आलेली होती सी-ई-टी मार्फत, तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.